श्री यशवंतराव चव्हाण हे नाव ऐकलं की तुम्हाला काय आठवतं? आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, दूरदृष्टीचे, शांत आणि समतोल नेतृत्व करणारे अद्वितीय व्यक्तिमत्व. पण त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी असे काही निर्णय घेतले आहेत जे फार लोकांना माहीत नाहीत. आज आपण श्री यशवंतराव चव्हाण यांच्या त्या अनोख्या आणि दुर्लक्षित निर्णयांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी खरोखर महाराष्ट्राच्या भविष्याला नवी दिशा दिली. नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह आय प्रोडक्शन या आपल्या खास चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या या विशेष दिवशी आपण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे श्री यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा मागोवा घेणार आहोत. त्यांच्या निर्णयांनी महाराष्ट्राचा पाया रचला, नव्या राज्याचा चेहरा बदलला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय श्री यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. श्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे या छोट्या गावात झाला. आर्थिक अडचणींना तोंड देत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. तरुण वयातच स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेत त्यांनी नेतृत्वाची ठळक छाप पाडली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. 1950च्या दशकात संयुक्त महाराष्ट्र चळवळ जोर धरत असताना भाषा आणि प्रांत असे प्रश्न गुंतागुंतीचे झाले होते. अशा वेळी शांत, तटस्थ दृष्टिकोन ठेवून महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला दिशा देणारे ते प्रमुख नेते होते. अखेर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली आणि नव्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या सर्वात मोठ्या कामांपैकी एक म्हणजे सहकार चळवळीला दिलेली नवी उभारी. सहकारी साखर कारखान्यांची उभारणी, शेतकऱ्यांना सामूहिक बळ आणि ग्रामीण भागात उद्योग निर्माण या सर्वामुळे महाराष्ट्र सहकार क्षेत्रात देशात अग्रस्थानी पोहोचला. शिक्षण क्षेत्रात त्यांनी खरोखर क्रांती घडवली. ज्ञान हीच शक्ती या त्यांच्या विचारातून मोफत शिक्षण योजना, प्रौढ शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणाच्या योजना सुरू झाल्या. याच काळात मराठवाडा विद्यापीठ उभं राहिलं आणि कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ स्थापना करण्याचा निर्णय झाला. साताऱ्यातील सैनिक स्कूल हे भारतातील पहिले सैनिक स्कूल ठरले. हा त्यांच्या दूरदृष्टीचा उत्तम नमुना आहे. आदिवासी भागात शिक्षण पोहोचावे म्हणून त्यांनी आश्रमशाळांची योजना चालू केली. उद्योग क्षेत्राला बळ देण्यासाठी त्यांनी मुंबई स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन म्हणजेच आत्ताचे महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ मजबूत केलं आणि लहान मोठ्या उद्योगांना आर्थिक पाठबळ दिलं. तसंच MIDC सारख्या संस्थांना चालना देऊन महाराष्ट्राला औद्योगिक नकाशावर ठळकपणे स्थान मिळवून दिलं. विशेष म्हणजे कलावंतांबद्दल त्यांचं प्रेम आणि जाणही विलक्षण होती. 2.16 लाखांची विशेष योजना आखून त्यांनी नाट्यकलेला उभारी दिली. नाट्य महोत्सवांचे आयोजन, अनुदान, संघर्ष करणाऱ्या कलाकारांना मदत, तसंच तमाशा आणि नाट्य संस्कृतीला प्रोत्साहन देणं यामुळे पहिल्यांदाच महाराष्ट्रात शासन पातळीवर कला क्षेत्राला इतकं मोठं स्थान प्राप्त झालं. त्यांनी बालगंधर्वांना मासिक मानधन तसंच कवी यशवंतांना महाराष्ट्र कवी म्हणून सन्मान दिला. महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या कोयना जलविद्युत प्रकल्पाचा शुभारंभही त्यांच्याच हस्ते झाला. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या विकासाचा अंधार दूर झाला आणि औद्योगिक वाढीला अपरिमित वेग मिळाला. राज्याच्या पलीकडे राष्ट्रीय राजकारणातही त्यांचे योगदान मोठे आहे. 1962च्या युद्धानंतर त्यांनी संरक्षण मंत्रीपद स्वीकारून लष्कराचे आधुनिकीकरण केले. नंतर वित्तमंत्री म्हणून आर्थिक शिस्त, बचत आणि धोरणांना नवी दिशा दिली. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणूनही पदभार सांभाळला होता. फक्त नेता नव्हे, श्री यशवंतराव चव्हाण एक उत्कृष्ट लेखकही होते. कृष्णाकाठसारख्या पुस्तकातून त्यांची विचार संपदा आणि अनुभव स्पष्टपणे दिसून येतो. 25 नोव्हेंबर 1984 रोजी त्यांचे निधन झाले. पण त्यांनी घातलेली विकासाची पायाभरणी आजही महाराष्ट्राला दिशा देते. म्हणूनच ते योग्य अर्थाने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कार्याला मनापासून सलाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.